चांदवड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये जो काल मुसळधार पाऊस झाला त्यामुळे दुधखेड गावातील जे शेतकरी आहेत त्यांनी मिरची लावली होती 2-2.5 एकरावर. ते मिरचीचे जे शेड नेट आहे पूर्ण उद्ध्वस्त झाले असून या ठिकाणी त्यांनी 4 ते 5 लाख रुपये खर्च केला होता. मात्र हाती आता उत्पन्न देखील येणार नाही अशी या शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली आहे आणि पीक कर्ज काढून सुद्धा ते भरण्याससुद्धा आता ते कसं भरावं अशा विचारून येत आहेत. आपल्याशी बोलण्यासाठी काही शेतकरी आहे. दादा किती मिरची लावली होती? मी साधारणतः 1 एकर मिरची आहे माझ्याकडे आणि ती ओमिनी कंपनीची मिरची आहे आणि शेडनेट केलेलं आहे आम्ही. शेडनेट कालचा इतका वादळी पाऊस झाला, वारं खूप होतं, पाऊस खूप होता, त्याच्यात गारासुद्धा खूप होत्या. त्याच्यामुळं शेडनेट पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मिरचीच्या पिकाला सुद्धा मार बसलेला आहे गाराने आणि पावसाने. त्याच्यामुळं माझं अतोनात 5 ते 6 लाख रुपये कर्ज झालेले आहे. मी घरातले दागिने गहाण ठेवलेले आहे आणि गहाण ठेवून कर्ज म्हणजे बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे डाग ठेवून. आता ते मिरचीचं पिकच उद्ध्वस्त झाले, तेव्हा ते भरायचं कसं हा प्रश्न आहे मला. तेव्हा शासनाने काहीतरी आमची मदत केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आपण काय सांगाल दादा? मी मिरचीची होमिनीची 1 एकर क्षेत्रावरती लागवड केलेली होती. शेडनेट केलेलं होतं. ते कालच्या वादळी वाऱ्यामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे. गारांचाही पाऊस झालेला आहे. शेडनेट पूर्ण फाटलेलं आहे. काही वाऱ्यानं हवेत उडून गेलेलं आहे. त्यामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे. पंचनाम्यासाठी कोणी आलं होतं? कोणीच आलेलं नाही. आपण काय सांगाल हे जे पूर्ण 4-5 लाख रुपयाचं नुकसान झाले कसा शेतकरी याच्यातून बाहेर निघेल? काल पश्चिम पट्ट्यामध्ये दुधखेड पारेगाव परिसरात जो अवकाळी पाऊस झाला, त्या अवकाळी पावसाने असंख्य पिकांचं नुकसान झाले. कारण मार्च आणि एप्रिल ह्या महिन्यामध्ये शेतकरी जनरली कांदा असेल, गहू असेल, बाजरी असेल, हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पदरात पडायची वेळ असते आणि शेतकऱ्याला कुठंतरी 2 रुपये मिळायची वेळ असते. परंतु काल जो अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. ह्या गारपिटीमुळे आज तुम्ही बघू शकता. मी या मीडियाद्वारे शासनाला एक आवाहन करतो का ज्या शेतात हा शेतकरी उभा आहे त्या शेतकऱ्याने ही मिरची लागवड करण्यासाठी कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये पीक कर्ज घेतलं होतं आणि ही मिरची उभी करून एक चांगलं पीक खऱ्या अर्थानं उभं करून त्या पिकातून आलेल्या 2 रुपयातून हे शेतकरी कर्ज भरणार होते. त्यांनी मागच्या कालावधीमध्ये पीक कर्जाचे पैसे कमी पडले म्हणून काही सोनं तारण पण ठेवलं. सोनं ठेवून सुद्धा त्यांनी काही कर्ज घेतलं आणि त्या कर्जातून हे पीक उभं केलं. आता मला सांगा, जर आज ह्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालंय, शेडनेट पूर्णतः फाटून गेलेलं आहे, म्हणजे एका बाजूला पीक पण उद्ध्वस्त झालं, त्या पिकापासून एकही रुपया मिळणार नाही. परंतु त्यांनी शेतीसाठी जो खर्च केला होता शेडनेटचा, तो सुद्धा आता पूर्णतः वाया गेलाय. याचा अर्थ तो शेतकरी एकही रुपया त्या बँकेचं कर्ज परत फेडू शकत नाही आणि आपल्या माईचं, आपल्या आईचं जे सोनं ठेवलंय ते सुद्धा सोडू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हा शेतकरी कर्जबाजारीच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. म्हणजे शेतकरी याच्यातून बाहेर निघू शकत नाही. मी सरकारला एकच आवाहन करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांचे शासनाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पंचनामे करावे आणि त्या शेतकऱ्याला भरघोस अशी मदत करावी, हीच आम्ही शेतकऱ्याकडे माफक अपेक्षा व्यक्त करतो. एकंदरीतच कर्ज भरावं कसं अशी विचारणारा चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. कारण की तो पूर्णपणे अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाला असून आता मायबाप सरकार त्वरित पंचनामे करून या ठिकाणी नुकसान भरपाई तरी देण्यात यावी अशी मागणी चांदवड तालुक्यातील काही शेतकरी करत आहे. जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक.